नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी ईडीला पत्र लिहिलंय, ज्यामध्ये असं म्हटलं आहे की पत्राचाळ प्रकरणातील आरोपी आणि त्यांचे गुंड मला सतत धमकावत आहेत। माझ्यावर बलात्कार केला जाईल अशी ही धमकी दिली जात आहे। माझा जबाब बदलण्यासाठी माझ्यावर दबाव निर्माण केला जात असून या प्रकरणातील आरोपी संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांवर नोंदवलेले आरोप बदलण्यासाठी हा दबाव निर्माण केला जातोय। अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघात आली। दरम्यान काटोलच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित कार्यक्रमात अजित पवार यांनी लाडक्या बहिणींशी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला। यावेळी बोलताना त्यांनी सरकारच्या वतीने अनेक आश्वासनांचा पाऊस पाडला। पुढच्या 5 वर्षात लाडकी बहीण योजनेतून महिलांच्या खात्यात 1 लाख रुपये जमा होईल अशी मोठी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटीलला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आज त्याला मालवणमधील दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले। पोलिसांनी राजकोटवरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील या दोघांवर गुन्हा दाखल केलाय। तेव्हापासून जयदीप आपटे आणि चेतन पाटील हे दोघेही फरार होते। मात्र कोल्हापूर पोलिसांना चेतन पाटीलच्या मुसक्या आवळण्यात यश आलं होतं। सध्या बीडमधून मल्टीस्टेटच्या घोटाळ्यांचा फेरा वाढताना दिसत असून ज्ञानराधा मल्टीस्टेट प्रकरण ताजे असतानाच आता राजस्थानी मल्टीस्टेट घोटाळ्यासंदर्भात बीड आर्थिक गुन्हा शाखेनं मोठी कारवाई केली आहे। राजस्थानी मल्टीस्टेटचा संचालक अभिषेक बियाणीला पुण्यातून बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज पहाटे ताब्यात घेतले आहे। मागच्या अनेक महिन्यांपासून मल्टीस्टेट प्रकरणातील आरोपी बीडच्या पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरत होते। अनेक तक्रारींनंतर आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे। अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। यात अकोला जिल्ह्यातल्या पातूर शहरात चॉकलेट आणि बिस्किटचं आमिष दाखवून 3 लहान मुलांची छेड काढल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय। पातुरात 3 अल्पवयीन मुलांना एका व्यक्तीनं सतत चॉकलेटचं आमिष दाखवत सोबत नेण्याचा प्रयत्न करत होता। मुलांनी शाळेत जाणं टाळलं होतं, त्यामुळे नातेवाईकांनी मुलांना विचारणा केली असता मागील महिन्याभरापासून एक व्यक्ती सतत त्रास देत असल्याचं त्यांनी सांगितलं। धक्कादायक बाब म्हणजे पातूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतरही कुठलीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचे कुटुंबियाचे म्हणणे आहे। Z+ सुरक्षेनंतर शरद पवार यांच्या भोवती रात्रंदिवस 50 जवानांचा गराडा असणार आहे। त्यांना घरामध्ये आणि घराबाहेर सुरक्षा देण्यात येणार आहे। त्यांनी स्वतःचे वाहन न वापरता CRPFच्या वाहनाचा वापर करावा आणि या वाहनात 2 सुरक्षा रक्षक कायम तैनात असतील असं प्रस्तावित आहे। मात्र महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अचानक ही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून याच्यामध्ये आपल्या जीविताच्या धोक्याचे कारण जरी दिले जात असले तरी आपल्यावर पाळत ठेवण्यासाठी ही यंत्रणा कामाला लावली आहे का, अशी शक्यता पवारांनी बोलून दाखवली आहे। त्यांनी आपल्या घरामध्ये आणि आपल्या वाहनांमध्ये सुरक्षा रक्षक नकोत असे थेट सांगितलंय। शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आता आम्ही जबाबदारी घेतो आणि पुतळा उभारतो अशी भूमिका धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानातर्फे जाहीर करण्यात आली आहे। प्रतिष्ठानातर्फे महाराजांचा पुतळा घेऊन काही सदस्य सिंधुदुर्ग येथे पोहोचले असता पोलिसांनी त्यांना अडवलं। मात्र अजूनही पुतळा सिंधुदुर्ग येथे असून सरकार नवीन पुतळा कधी बसवणार हे त्यांनी सांगावं। उशीर होणार असेल तर आम्ही आणलेला पुतळा बसवावा। महाराजांचा पुतळा बसेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा यावेळी संघटनेचे अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिलाय। मराठा ओबीसी आरक्षण प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनाची धग कायम असतानाच धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य सकल धनगर समाजाने येत्या 9 सप्टेंबर पासून पंढरपुरात उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केलाय। त्या अनुषंगाने समाजाच्या शिष्टमंडळाने सोलापुरात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना भेटून निवेदन सादर केलंय। मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा लढा देणारे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलाय। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषणाचा बसणार असल्याचं म्हटलंय। त्याचबरोबर आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार उभे करायचे की नाही, कोणते उमेदवार द्यायचे याबाबत चाचपणी सुरू आहे। अशातच शुक्रवारी शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते योगेश केदार यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली। रात्री उशिरा दोघांमध्ये अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणावर 1 तास चर्चा झाली आहे। ही चर्चा सकारात्मक झाल्याचा योगेश केदार यांनी दावा केला आहे।
राज्याच्या पहिल्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यावर आपलं पद सोडण्यासाठी राजकीय दबाव असल्याचे चर्चा सुरू असतानाच आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा लेटर बॉम्ब टाकताना राज्य सरकारवर गंभीर आरोप केलाय। लोकसेवा आयोगाच्या अखत्यारीत येणाऱ्या कामांमध्ये मंत्रालयामधूनच हस्तक्षेप होत असून आयोगाचं कामकाज तेथून चालवलं जात असल्याचा आरोप सुद्धा पत्रामधून करण्यात आलाय। महाराष्ट्र लोकसेवा आयोग राजपत्रित अधिकारी संघटना महाराष्ट्र लोकसेवा आयोग कर्मचारी संघटनेने याबाबतचे पत्र आयोगाच्या अध्यक्षांना दिलंय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।